विरुद्ध अमेरिका इस्रायल युद्धामुळे जगभरात तेल आणि गॅसचा तुटवडा निर्माण झालाय. त्या संदर्भातला बातम्या पाहूया झटपट बातम्यांच्या माध्यमातून. तर आता युद्ध थांबण्याची शक्यता नसताना परिस्थिती आणखी बिघडण्याची चिन्ह जगात आहेत. कोविड सारखे लॉकडाऊन लागण्याचा धोका निर्माण झाला. या सगळ्या पार्श्वभूमीवर इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीनं म्हणजेच IEAनं जगातील सर्व देशांना इंधन वापरात कपात करण्याचं आवाहन केलेलं आहे. युद्धामुळे पाकिस्तानात इंधनाच्या दराचा भडका. पाकिस्तानने रविवारी हाय ऑक्टेन इंधनाचा प्रति लिटर दर 100 पाकिस्तानी रुपयांवरून PKR 200 वाढवून 300 PKR करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आलिशान वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या हाय ऑक्टेन इंधनावरील करात लक्षणीय वाढ करण्यास मंजुरी दिल्याचं वृत्त ARY न्यूजनं दिलेलं आहे. आखाती देशातील युद्धामुळे पेट्रोलियम पदार्थासह गॅस पुरवठ्यावर संकट आहे. संभाजीनगरात गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा जाणवतोय. नागरिक सिलेंडरसाठी गॅस एजन्सी बाहेर गर्दी करताना दिसत आहेत. दररोज जेवढं घरगुती गॅस सिलेंडर वितरण केले जायचे त्याच्या 5 पट बुकिंग दररोज होत असल्यानं गॅस वितरक एजन्सी समोरील नागरिकांच्या रांगा कमी होण्याचं नाव घेत नाही. युद्धामुळे एअर इंडियानं गेल्या 3 आठवड्यात पश्चिम आशियातील सुमारे 2,500 उड्डाणं रद्द केली. सध्या पश्चिम आशियात एअर इंडिया नेहमीच्या वेळापत्रकाच्या केवळ 30% उड्डाणं करतं. मुंबईचा राजा आर्ट फेस्टिवलच्या दुसऱ्या पर्वाचा यशस्वी समारोप दिमाखात पार पडला. लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ आणि गणेश गल्लीने या फेस्टिवलचं आयोजन केलं होतं. यंदाच्या कला प्रदर्शनामध्ये 92 कलाकारांनी सहभाग नोंदवला. या सोहळ्याला मंत्री आशिष शेलारांनी उपस्थिती लावली. तसंच या सोहळ्यात नवनिर्वाचित नगरसेवक आणि उत्सव मंडळाचे अध्यक्ष किरण तावडेंचा सत्कार करण्यात आला. मुंबईमधील SNDT महिला विद्यापीठानं ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. 39व्या राष्ट्रीय युवक महोत्सव स्पर्धेत लोकनृत्य स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं. चेन्नईतील सत्यभामा विद्यापीठात या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. यावेळी स्पर्धेत मिळालेल्या यशाबद्दल SNDT विद्यापीठावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतो. चेंबूरमधील अमरमहल उड्डाणपुलाखाली सिग्नल स्कूल उभारण्यात आलेली आहे. शहरातल्या पहिल्या सिग्नल स्कूलचं उद्घाटन मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांच्या हस्ते पार पडलं. वाहतूक सिग्नलजवळ राहणाऱ्या मुलांना शिक्षण देण्यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. मुंबई महापालिका क्षेत्रातील सफाई कामगारांसाठी आनंदाची बातमी. मुंबईतील सफाई कामगारांना हक्काची घरं मिळणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवाज योजनेअंतर्गत महानगरपालिकेतील कामगारांना अखेर न्याय मिळाला आहे. मनसेच्या शिवाजी पार्कवरील मेळाव्यात राज ठाकरेंनी लॉन्च केलेल्या महाराष्ट्र नेक्स्ट वेबसाईटला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. 4 दिवसात 2.5 लाख लोकांनी वेबसाईटला भेट दिली तर 7,000हून अधिक लोकांनी आपल्या सूचना आणि कल्पना नोंदवल्या. मुंबईत वाढत्या उकाड्यामुळे प्रवाशांचा AC लोकलकडे कड वाढताना दिसतोय. मीपर्यंत सरासरी 30 ते 40% प्रवाशांच्या गर्दीत वाढ होण्याची शक्यता आहे. तसंच वाढती गर्दी लक्षात घेता AC लोकलच्या फेऱ्या वाढवल्या जाणार आहेत. प्रभादेवी ओव्हरब्रिजच्या पुनर्बांधणीच्या कामाला वेग आलाय. पुलाच्या पश्चिम रेल्वे हद्दीतील पाडकामाचा टप्पा पूर्ण झालाय. रेल्वेने शनिवारी मध्यरात्री घेतलेल्या ब्लॉक दरम्यान 27,000 किलो वजनाचे 2 गर्डर लॉन्च केले. पश्चिम रेल्वेनं महसूल वाढवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतलाय. मुंबई भागात जाहिरातींसाठी उपलब्ध अतिरिक्त चाकांचा शोध घेण्यासाठी लवकरच सल्लागाराची नेमणूक केली जाणार. या अंतर्गत स्थानकं, रेल्वे रुळालगतचा परिसर तसंच इतर रेल्वे मालमत्तांमध्ये नव्या जाहिरातींसाठी उपयुक्त जागांचा शोध घेतला जाणार. भायखळ्यातील अत्याधुनिक केबल स्टेट रोड ओव्हरब्रिजचं बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे काम पूर्ण होणार असून हा पूल खुला होणार आहे. पुलावरून वाहतूक सुरू झाल्यानंतर जुन्या पुलाची दुरुस्ती केली जाणार आहे. मध्य रेल्वेनं 15 डब्याच्या लोकल गाड्यांच्या सेवा वाढवण्याची तयारी सुरू केली आणि CSMT ते कल्याण, कसारा आणि खोपोली या मार्गावरील 50हून अधिक फलाटांची लांबी वाढवण्याचं काम हाती घेण्यात आलं. सातारा जेटपी पदावरून सत्ताधारी आमदारांनीच यावेळी महायुती सरकार विरोधात आंदोलन केलं. विधानभवन पायऱ्यांवर शिवसेना आमदारांनी हे आंदोलन केलं. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीत झालेल्या गैरप्रकाराबाबत हे आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुद्धा आंदोलनात सहभागी झाले. मुंबई शहर, ठाणे आणि पालघर परिसरात पुन्हा उष्णतेची लाट आली. पुढील 2 दिवसात महानगर क्षेत्रात उष्णतेत वाढ होणार आहे. मुंबई, ठाण्यात उष्णतेची लाट धडकणार आहे. कमाल तापमानाचा पारा 38 अंशाच्या पातळीवर जाईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला. त्यामुळे मुंबई आणि ठाणे शहराला येलो अलर्ट जारी करण्यात आला. सोलापूर जिल्ह्याच्या म्हाडा आणि करमाळा तालुक्यातील केळी उत्पादकांची बैठक घेण्यात आली. यावेळी शेतकरी, निर्यातदार, व्यापारी यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, शिवसेना नेते संजय कोकाटे यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
मुंबईत गिरणी कामगारांसाठी उपलब्ध असलेल्या जागेवर फक्त 2,708 घरं बांधता येतील. गिरणी कामगारांसाठी मुंबईतच घरं देऊ अशी राज्य शासनानं घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात गिरणी कामगारांसाठी 2,000 घरं बांधता येणार असून त्यापैकी फक्त 161 घरांचं बांधकाम सध्या सुरू आहे. पुणे नाशिक महामार्गावर मनसर खासगी ट्रॅव्हल बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 2 जखमी झाले. नाशिककडून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या कार चालकाचा ताबा सुटून कार थेट लेन ओलांडून पुण्याकडून नाशिकच्या दिशेने चाललेल्या खासगी ड्रायव्हर बसच्या नाशिक पुणे महामार्गावर 13 मार्चला धावत्या एसटी बसला अचानक आग लागली होती. या प्रकरणी 5 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या प्रकरणी हेड मेकॅनिक, सहाय्यक असिस्टंट, वर्कशॉप सुपरवायझर, हेल्पर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. चंद्रपूर शहरातील एका कापड दुकानाला मोठी आग लागली. आगीत संपूर्ण दुकानं जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या पथकाने आग आटोक्यात आणली. आगीचं कारण समजू शकलेलं नाही, मात्र दुकानाचं मोठं नुकसान झालं. ठाणे महापालिकेनं कळवा येथील पाटबंधारे कार्यालयावर थेट कारवाई करत संबंधित विभागाच्या अभियंत्याचं कार्यालय सील केले. जलसंपदा विभागातील विविध कार्यालयाकडून लाखोंचा मालमत्ता कर थकबाकी असल्याने ही कारवाई करण्यात आली. यामध्ये तब्बल एकूण 53 लाख रुपयांचं कर थकबाकी असल्याने ही कारवाई महापालिकेनं केलेली आहे. अकोला जिल्ह्यातील उरळमध्ये एका शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. शेतात मोठ्या प्रमाणात जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली. यावेळी 17 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. जळगावच्या अंमळनेर नगर परिषदेनं थकबाकीदारांविरोधात धडक कारवाई केली आणि या कारवाईत शहरातील 4 शाळा आणि 4 व्यावसायिक दुकानं गाळे सील करण्यात आले. संबंधित संस्थांकडे मिळून सुमारे 40 लाख रुपयांची थकबाकी असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं.